सगळ्यांची शॉपिंग झाली होती, खूप दयनीय अवस्था झाली होती शेवटी. नंतर माझा ड्रेस घेताना सृष्टी आणि शौनक तर फार भूक लागलेली होती. काय लागली होती का भूक? जोराची भूक लागलेली होती आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यामुळे सर्वांना सगळेजण बोला एक साथ त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया आपण सर्वांना. म्हणून सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण जाणून घेऊ सगळे मुलं नातवंड घरी आल्यानंतर काय आनंद होतो बाबांना. काय हो पप्पा, कसं वाटलं? दिवाळीसाठी आमचा मल्हार 1 आठवड्यापासून आला, त्यामुळे आम्हाला 1 आठवडा दिवस कसे गेले, आनंदात गेले. त्याचप्रमाणे मुलींचे मुलगी आल्यामुळे खूप खूप आनंदात दिवाळी गेली. मल्हारची भर ओवीने काढून दिली. मल्हार मामाच्या गावाला गेला आणि म्हणून एक अजून महत्वाची गोष्ट, हे सगळे नातवंड आले, मल्हार आलाय, सगळ्यांनी बाबांचा आवाज बसून दिलेला होता, त्याच्यामुळे आवाज थोडा बसलेला आहे. मल्हारने बाबांना चांगलंच तत्वलंय, त्यामुळे बाबा आजारी पडून गेले. हा, ते सर्व सोडा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या बाईने सतत कष्ट करून आम्हाला मोठं केलंय त्या बाईला विचारू. त्या बाईने लहानपणापासून, त्या माझ्या आईला विचारू ज्यांनी आम्हाला लहानपणापासून मोठं करून सगळ्या दिवाळींमध्ये आता ही शिकवते. आता आम्हाला बघितलं म्हणजे आम्ही छोटे होतो तेव्हा आई वडिलांना शिकवायचो, आता आमचे पोरं आम्हाला शिकवायला लावून गेलेले. काय दिवाळी कशी वाटली तुला सगळ्यांना? एकदम भरलेलं घर होतं. सून आणि मुलगा 1 आठवड्यापासून आला होता. त्याच्यानंतर मुली आल्या, नातवंड आले, सर्वजण आले आणि मल्हार तर गावाला गेला आता. पण तरी पण माझं घर मल्हार आल्यापासून आतापर्यंत भरलेलंच आहे. जेव्हा मुली आणि सून मुलगा जाईल, हे नातवंड जातील, तेव्हा सुन होईल. मी म्हणून म्हणतोय, जे लोक पुण्याहून, नाशिकहून आपापल्या ठिकाणी गावी आलेले आहेत त्या लोकांना जेव्हा तुम्ही सगळे जाणार, काय त्यांना सुन वाटेल, काय त्यांना प्रत्येकाला आठवण येते आणि त्या आठवणींमध्ये जगत असतात पुढच्या दिवाळीपर्यंत. म्हणून प्रत्येकाने गावी या, दिवाळी साजरी करा. आता माझ्या लहान बहिणीला विचारू, दिवाळी कशी वाटली यावेळेची? दिवाळी यावेळेची विशेष होती, कारण की आम्ही 2 वर्षापासून दिवाळी नाशिकमध्ये करत होतो आणि यावेळेस पहिल्यांदा 2 वर्षानंतर मालखेड्यात केली, म्हणून यावेळेस दिवाळी आमची जोरात होती. आणि आता इथे आल्यावर बहीण भाऊ सगळे भेटले, म्हणून खूप आनंदात चालली दिवाळी अजून. आणि नाही याच्यामध्ये आता माझी मोठी बहीण, तिला विचारू, ते सध्या तिला थोडा कसं आहे, दिवाळी यावेळेस खावा लवकर आली होती, कधी येत नाही ती लवकर, पण यावेळेस नशिबाने आणि ते लकीली चान्स भेटला काही कारणास्तव. यावेळेस दिवाळी सुतक झालेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला घरी लक्ष्मी पूजन करायला चालणार नव्हतं. म्हटलं चला दादा वहिनी पण आहेत, वहिनी पण चालल्या जातील, म्हटलं त्याच्या लवकर भेटून जाऊ वहिनींना. त्याच्यासाठी लवकर आली होती, मल्हारला आणि वहिनींना भेटण्यासाठी. यावेळेची दिवाळी खूप विशेष आणि खूप छान झाली. म्हणून हा व्हिडिओ जो बघत असेल, नुसतं बघू नका, हे सगळे भाऊ बहिणींचं प्रेम असंच असतं. म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप छान आहे. आणि आता माझ्या बाचीशी पण भेटून घ्या. काय कसं वाटलं आजचा ड्रेस? माझा ड्रेस तर खूप छान होता, दिवाळी पण खूपच छान होती. आता आमच्या शौनकला भेटा तुम्ही. शौनक, कसं वाटलं ड्रेस घेऊन? मला ते 8 खिशांची कार्गो पॅन्ट भेटली, म्हणून माझी दिवाळी खूप चांगली गेली. मित्रांनो, सगळ्यांना दिवाळी चांगली गेली आणि प्रत्येकाला का सांगा 8 खिशांची कार्गो घेतली. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती पडते. ओवी इकडे बेटा, चल. ओवी बेटा, तुला कशी वाटली दिवाळी? कशी वाटली तुला दिवाळी? कशी वाटली तुझे कपडे? कशी वाटले सांग बेटा पटकन. ओवी आमची नाराज झालेली. ओवी सांग ना बेटा, कशी वाटली दिवाळी? बघा आमची कशी नाराज होते. बघा ते आमची शोनाबाई ती. कपडे आवडले का? कपडे आवडले का? नाही. 2 ड्रेस भेटले ना. 2 ड्रेस भेटले. किती ड्रेस भेटले तुला? मामांच्या गावाला आवडतं की नाशिकला आवडतं? नाशिकला आवडतं. माझ्या ताईला बघितलं, मोठी झाली का समजेल मामाचंच गाव भारी असतात. तू लहान आहे म्हणून माहिती नाही तिला. हे बाबा, ही आजी, ही मावशी, हे तिचे बहीण भाऊ आणि मामा, हिची मामा, एवढे सगळे भेटतात. हे तिला नंतर कळेल ना ग. मामाच्या गावाला आवडतं तुला? बाबा आवडतात? मग सांग, मग बाबा आवडतात मला. बोल. आई नाही आवडत? मग बोल ना, ते सगळे आवडतात. सांग. आई बाबा आवडतात, सगळे आवडतात. मग सांग दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बोल. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. वाव. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय. फायनली आम्ही निघालो होतो भाच्यांची आणि बहिणींची शॉपिंग करायला. बघूया. सगळ्यात खतरनाक म्हणजे आमच्या सृष्टीचं होतं, एक हाऊ ड्रेस घाला, दुसरा ड्रेस घातला. आम्ही आलेलो आहे सृष्टीचा ड्रेस घ्यायला. सृष्टीला ड्रेस अजून पटत नाहीये, त्यांनी आता आणलाय गड्डा.
सांगा सृष्टी कोणता घ्यायचा मग? सृष्टी कपडे घेऊन थकतोय आज. सृष्टीला खूप ड्रेसेस दाखवण्याचा प्रयत्न करताय का टाइम द्या. बघू आता सृष्टीला कोणता आवडतो मला. ऑलमोस्ट हे दुसरं दुकान आहे. का ग माऊ आवडला काय खाता? दाखवतो थांब ग, दाखव का ड्रेस कोणता आवडला. याच्यानंतर चहाचा ब्रेक होणार आहे. पहिले चहा पाणी पोटाक पण याचा ड्रेसला पाहिजे म्हणून यांच्याबरोबर. नाही मला काय नाही, मी तर माझी बहीण डायबिटीज पेशंट असल्यामुळे तुला मी खाऊ घालतो ना. पेटीस रगडा पेटीस बटाट्यात. नाही बाबा मी एकदा जेवण केल्यानंतर नंतर काहीच खात नाही. ठीक आहे माऊ तुला काय? मी रगडा पेटीस बी खायला चहा बी पिलो. आम्ही सगळं पिऊ. आमचं सगळं दुसरीकडे सगळ्यांचं. नाही भाऊचं भाऊनी भाऊला मोबाईल दिलेला आहे. काय घेऊन लोकांची भावांशी बहिणींशी पप्पांशी आईशी. तुला तुझा ड्रेस आवडला बेटा? सगळ्यांचे ड्रेस झालेले आहे. शोनाचा ड्रेस बाकीचे अजून काहीच खाल्लं नाही पोरांनी पण. दोन तास झाले ना, 2 तास होऊन गेलेले. म्हणून बघ शॉपिंगला नाही सगळ्यांना मस्त एक रिक्वेस्ट करतो, सगळ्यांनी काहीतरी खाऊन येत जा दिवाळीच्या वेळेस. उगाच चक्कर येऊन पडायचा प्रश्न पडू शकतो आमच्या बहिणींसारखा. सो हॅलो मित्रांनो, शॉपिंग ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली तिघी मुलांची भाच्यांची. आणि तिघींनी खूप त्रास दिलेला नाही एवढा, पण सगळ्यात कमी त्रास आमच्या शोनाकने दिलेला आहे. पहिल्या दुकानात थोडं वाटत होतं आम्हाला लवकर भेटणार आणि वस्तू पण फायनली त्याची पण वस्तू आवडती खूप छान पद्धतीने भेटली. का ग सृष्टीला जो पुण्याला जो ड्रेस घेतला तो कोणता आहे? गरारा घेतला होता तो. आम्ही सेम पॅटर्न इथे पण बघितला होता, पण मग तो घेतला गेलेला होता ना, त्याच्यामुळे आम्ही तो घेतला नाही आता. आणि आता आम्हाला दुसरा चॉईस झालाय. आणि वन पीस फायनली चॉईस झाला. तिच्या मनामध्ये अजून वेगळंच घुसलं होतं सृष्टीच्या मनात, व्हाईट कलरचा ड्रेस. पण फायनली आम्ही खोटं बोललो, दुकानदाराला दाखवला की बाबा नको, म्हणजे असेल तरी नका म्हणा, त्यांच्याकडे होता नाही होतं त्यांनाच माहिती. पण फायनली तिचा पण ड्रेस हा खूप युनिक पद्धतीचा ड्रेस आहे. यावेळेस सगळ्यांचे ड्रेस आहे. पप्पांना आवडणार नाही ड्रेस अजून. शोनाचा तर पप्पांचा डिसाईड झाला राहील पॅन्ट आणि शर्टाचा ड्रेस. तो काय म्हणा त्याला एकाच म्हणजे हा कोटवाला ड्रेस का पण आणला, कारण त्यांचं ठरलेलं आहे सगळ्यांना. तो मल्हारला बी कोटवाला घेतात, ते शोनाकला बी कोटवाला घेतात. आणि सृष्टी आणि आमच्या ओवीला पण त्यांचं ठरलेलं आहे की एक प्रॉपर ड्रेस वाटायला पाहिजे. लग्न माहिती जसं घालतात तसं दिवाळीला त्यांना ड्रेस भेटायला पाहिजे. पण आम्ही त्यांची चॉईस हटके ती सोडून दुसरे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय आवडले का तुला सगळ्यांचे ड्रेस? खूप छान भेटले. आणि यावेळेस ना दादाच्या चॉईसचे कपडे. हा ह्या वेळेस आहे ना, म्हणजे शोनकच्या मामाची चॉईस आहे म्हणजेच मी. आता बघू शोनक कितीदा घालतो बरं तो ड्रेस. मला दिसायला पाहिजे शोनक तू येलो कलरचा मला आवडलेला आहे. आणि व्हाईटचा पण शर्ट आहे ना, थोडा ओव्हर साईज आहे, तो पण भारी आहे. माऊंची इथे आलेले आहेत दुकानावर काहीतरी घ्यायला. बस त्यांची शॉपिंग झाली ना. माझ्यासाठी कपडे घ्यायला चालायचं का नाही? अरे शाडू माती बोला. अगं शाडू माती बोला का, माहिती पडलं शेतातली माती सांगताय. शॉपिंग झाल्यावर असेच असतात बहिणी. शॉपिंग नाही वेळ झाली असती तर आमची बाकी फक्त पोरांचीच झाली. असं घेऊन घ्या. माझ्या ड्रेस पर्यंत सगळ्यांचे चेहरे उतरलेले होते. सगळ्यांनी एकदा बोलून द्या खंडेराव महाराज की. आमच्याकडे आलेलं आहे आमचं नाही खायचा पदार्थ. माऊ भूक लागली होती आणि यांना तर भूक लागत नाही, त्यामुळे यांचा काही प्रश्न नव्हता. काय पोरांनो सगळ्यांचे ड्रेस घेतले गेलेले आहेत. आता आमचा खायचा प्रोग्राम चालू आहे. आणि डॉक्टरांबाईंना खूप भूक लागलेली होती. आणि पोरं पाहून घ्या, डॉक्टरांची पोरं पाहून घ्या. काहीच हायजीन नावाचा प्रकार नाही आमचा. काही बी खाई राहणार त्या बडवा. बघा दादांनी प्लेट आणलेले आहेत, एवढे आम्ही खाल्लेलं आहे मित्रांनो. आणि दादांचं आम्ही खूप धन्यवाद मानतो. जेवण केलं, सगळं शॉपिंग झालेली आहे. सृष्टी काय खाल्लं का आपण? बघ आपण काय काय खाल्लं मी तुला सांगते. सगळ्यात पहिले आपण खाल्लं मंचुरियन, त्यानंतर आपण खाल्ले शेजवान नूडल्स आणि पावभाजी खाल्ली. अगं तुला काय आवडलं काय त्याच्यापैकी? फौजी हॉटेल मला नूडल्स, शेजवान नूडल्स एक नंबर आहे मित्रांनो. आणि आता आम्ही सोडा खायला आलेलो आहे काकांकडे. काकांचा चेहरा तुम्हाला प्रत्येकाला माहिती, धुळ्यामध्ये फेमस सोडा आपला. मग फायनली घरी आलो होतो. जवळ आहे का तुम्ही? काय कुठे गोल गोल फिरताय? शोनक आता जातो रॅकेट लावायला. मिनिमम 5-6 चान्सेस घ्या शोनक. तू लाव पटकन नाही घे, लाव ना तोपर्यंत. तू लाव ना फटाकडा पटकन, तुझा लाव तुझा अजून. मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारे दिवाळीमध्ये सर्व भाऊ बहिणी भेटत जा. आणि तुम्हाला आमचे व्लॉग आवडत असतील नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. बाय.